सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एका पवित्र नदीने संपूर्ण पृथ्वीचे भाग्य बदलले. होय, असं म्हणतात. या दिवशी केलेले स्नान म्हणजे जप आणि दान मनुष्याच्या 10 प्रकारच्या पापांचा नाश करतो. पण गंगा दशहराला 10 वस्तूचे दान करण्याची परंपरा का आहे आणि कोणत्या आहेत ते 10 वस्तू शुभ? चला जाणून घेऊया गंगा दशहराचे दिव्य महत्व. गंगा दशहरा हा अतिशय पवित्र हिंदू सण मानला जातो. ज्येष्ठ शुक्ल दशमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी अशी काय महत्व आहे की दशहराचं महत्व आहे. दशहरा म्हणजे 10 पापांचा नाश करणारा दिवस. या दिवशी गंगा स्नान, दान, जप, पूजा अर्चना केल्याने पापक्षय असं मानलं जातं. जीवनामध्ये शांती, सुख, आरोग्य आणि सकारात्मकता येते असा आपली भक्ती आहे. पितृदोष, नकारात्मक ऊर्जा सुद्धा कमी होते असंही पुराणात वर्णन केलेलं आहे. जलाचे महत्व समजून नद्याचे संरक्षण करण्याचा संदेशही हा सण आपल्याला देतो. गंगा दशहरा काय करतात म्हणजे गंगा दशहरा म्हणजे काय? गंगा म्हणजे दशहरा म्हणजे गंगा नदीत स्नान करायचं आणि 10 वस्तूचं दान द्यायचं. स्नान करताना आपण म्हणायचं ओम नमः शिवाय, गंगे माता नमः नमः हा जप करायचा. फळे, पाणी, वस्त्र, पंखे, छत्री, अन्नदान, भगवान शिव आणि माता गंगाची पूजा सुद्धा त्या दिवशी करणं आवश्यक असतं. ह्याचं कथा काय आहे पौराणिक की राजा भगीरथाने कठोर तप करून गंगा पृथ्वीवर आणलेली आणि गंगेचा एक शंकराने जटेमध्ये धारण केला. त्यामुळे गंगा पृथ्वीवर अवतरण झालेलं आहे. ह्यामध्ये एक गंगा नदीत फक्त एक स्नान नाहीये आणि गंगामध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला अक्षय पुण्य प्राप्ती होते असंही म्हटलेलं आहे. म्हणूनच म्हणतात फक्त एक स्नान आणि 10 पापाचा नाश होतो. गंगा दशहऱ्याच्या दिवशी असं काय करावं जेणेकरून आपल्याला त्या दिवशी पुण्यप्राप्ती होती? तर आपण गंगेचं स्नान करावं. गंगेत जाऊन 10 वस्तू द्याव्यात. म्हणजे उन्हाळ्यात आंबे असतात तर आंबे 10 डिश घ्यावी. त्या आपण पितळेची डिश घ्यावी. पितळेच्या डिशमध्ये हळदी, कुंकू थोडंसं आणि 10 आंबे घ्यावेत आणि ते ठेवावेत आणि गंगा दशा ते दान करावेत. कारण उन्हाळ्यामध्ये आंबे हे असतात. आंबा हा फळ उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतो. त्याच्यामुळं आंबा देणं शुभ मानलेलं आहे. त्याच्यासोबत अजून 10 वस्तू सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला आंबे नाही घेणे झाले तर दुसऱ्या सुद्धा वस्तू दिल्या जातात. कोणत्या कोणत्या 10 वस्तू आहेत त्या म्हणजे 10 असं नाही की बाबा 10च वस्तू घ्या. एक वस्तू सुद्धा करून असं 10 सुद्धा केल्या जाते. म्हणजे एक छत्री, वस्त्राचं दान, पंखा, फळे, धान्य, गूळ, तांब्याचं भांडं, दक्षिणा आणि आपल्याला कापूर, देवाला पूजेत वस्तू लागणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला देता येते 10 वस्तू. तसं तर 10 दशहरा म्हणजे 10 वस्तूच द्यावं. म्हणजे फळं असले तर 10, कापूर असलं तर 10, उदबत्ती असलं तर 10 अशा 10 वस्तू देणं पुण्यकारक मानलेलं आहे. कारण काय 10 वस्तू देण्याची ह्या दिवशी परंपरा आहे. दशहरा म्हणजेच काय 10 वस्तू आणि 10 वस्तू म्हणजे पाप दिलं तर पापांचा नाश होतो. आणि 10 वस्तू शुभ दान म्हणजे शुभदान सुद्धा म्हणलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा घडा सुद्धा आपण काही ठिकाणी दिला जातो. शुभ मानलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की गरजू लोकांना मदत करणं. गंगा दशहऱ्याच्या दिवशी फक्त दानही नाही आपल्या जीवनातील सकारात्मक आणू शकते. पण या दिवशी 10 वस्तूचं दान करणं महत्त्वाचं मानलं आहे. कारण काय 10 वस्तूचं दान म्हणजे काय होतं? 10 वस्तूचं दान केल्यानंतर त्याचा अर्थ मी सांगते. पाण्याचा घडा कशासाठी? तहानलेल्यासाठी जीवदान आहे. छत्री काय? ऊन आणि पावसापासून संरक्षण देण्यासाठी. वस्त्र काय? सन्मान आणि आधाराचं प्रतीक आहे. पंखा काय? उष्णतेपासून आराम मिळतो. फळे काय? सात्विक असं अन्नदान मानलेलं आहे. धान्य काय? अन्नदानातील श्रेष्ठ दान मानले. गूळ काय? गोडवा, शुभतेचं प्रतीक मानले. तांब्याचं भांडं काय? पवित्रता आणि पवित्रता मानलेलं आहे. दक्षिणा म्हणजे काय? आर्थिक मदत किंवा सेवा. हे दान केवळ वस्तू देणे नाही, ते आहे मनातील अहंकार सोडण्याचा एक आध्यात्मिक मार्ग. गंगा त्या दिवशी आपल्याला तो दिवस आपल्याला काय शिकवतो की जसे पाणी सर्वत्र वाहते तसे जीवनही प्रवाहित राहिले पाहिजे. थांबलेले पाणी जसे खराब होते तसे थांबलेले विचारही मनाला दूषित करतात. गंगा दशहरा आपल्याला सांगतो शुद्ध राहा, दान करा आणि पुढे चालत राहा. आजची ही गंगा नदी नाही, ती आहे भक्ती, संस्कृती आणि जीवनदायिनी आहे. या पवित्र दिवशी एक छोटंसं दान करावं म्हणजे आपल्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. गंगा दशहराला एक संकल्प करा, फक्त घेत नाही मी देतोही.
अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे गरजूंना मदत होते आणि पुण्यप्राप्ती होते. मनात दया, सेवा, करुणा वाढते. गंगा दशऱ्याच्या दिवशी फक्त स्नान नाही, अन्नदान तितकेच महत्त्वाचे मानले जाते. कारण एक घास भुकेल्याला देणे हजारो यज्ञापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. गंगा दशहरा हा फक्त सण नाहीये, तो एक संधी आहे स्वतःला बदलण्याची. आज दिलेलं एक छोटंसं दान उद्या आपलं नशीब बदलू शकतं. कारण लक्षात ठेवा, ज्याच्या हातून देणं सुरू होतं त्याच्या आयुष्यात कमी कधी राहत नाही. गंगा दशहऱ्याला एकच संकल्प करा, फक्त घेणार नाही, मी देणार पण आहे. म्हणूनच गंगा दशहऱ्याला आपल्या एक पवित्र स्नान शिकवत नाही, ते प्रत्येक घासात दान, प्रत्येक कृतीत सेवा आणि प्रत्येक विचारात शुद्धता शिकवतात. आज आपण दिलेले घास कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणि हाच आहे गंगा दशहऱ्याचा खरा संदेश. द्या, कारण देण्यातच देव आहे. शेवटी फक्त एवढंच, हर हर गंगे, ओम नमः शिवाय.